नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरती मुंढा कसा मोजायचा आणि तो कटिंग करताना फिक्स कसा करायचा असतो, परफेक्ट कसा ठेवायचा, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर इथे पहा, जो मी ब्लाऊज स्टिच केला आहे हा ब्लाऊज आहे 38 साईजचा। तर याचं मी तुम्हाला शोल्डर जे आहे ते मोजून दाखवणार आहे। तर इथे पहा, हे जे पॉइंट आहेत इथले ते असे एकावरती एक आणायचे आणि हा पॉइंट जो आहे तो व्यवस्थित फिक्स असा म्हणजे एकावरती एक आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचा। ब्लाऊजचा मुंढा मोजताना नेहमी आपल्याला पाठीमागच्या साईडून मुंढा मोजायचा आहे, पुढच्या साईडून असा मुंढा मोजायचा नाही, पाठीमागच्या बाजू करून मुंढा मोजायचा आहे। तर त्यासाठी पहा, या पद्धतीने हुक वगैरे लावून घ्यायचं, ब्लाऊज असा व्यवस्थित करायचा। हितला जो पॉइंट आहे तो अगदी व्यवस्थित असा ठेवून हा जो मुंडा घेर असतो पहा, इथला हा जो मुंडा असतो हा मोजायचा। तर पहा, असा हा मी मुंडा व्यवस्थित करून घेतला। पहा, या पद्धतीने ब्लाऊज अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि मुंडा मोजायचा। तर साईज किती सांगितली मी तुम्हाला? 38 साईज आहे। अडतीस साईज आहे। उंची आहे याची 14.5 इंच। इथं मी उंची वगैरे काही मोजून दाखवणार नाही, फक्त मुंढा कसा मोजायचा हे तुम्हाला मी सांगते। हा फिटिंगचा पॉइंट अगदी असा व्यवस्थित ठेवून हा घेर असा पहा या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे हे दोन्ही मागचा आणि पुढचा भाग असा सेम झाला पाहिजे। या पद्धतीने हा मुंडा जो आहे तो नीट ठेवून घ्यायचा आणि पहा, ही जी शिलाई मारलेली आहे आपण इथे यावरती असा टेप पहा अगदी सावकाश असा फिरवत आपल्याला या पद्धतीने मुंढा मोजायचा आहे। पहा, बरोबर 8.25 इंच इथे आपला हा मुंढा जो आहे आलेला आहे। इथे तुम्हाला दिसत असेल 8.25 इंच मुंडा घेर आपला आलेला आहे। तर फिक्स या पद्धतीने मुंडा मोजायचा आहे, टेप अजिबात हलू द्यायचं नाही, किंवा इथला जो पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट आहे पहा इथं, तो अजिबात कमी जास्त होऊन द्यायचा नाही मुंडा मोजताना, नाहीतर काय होईल, मुंडा कमी भरेल। तर अजून एकदा तुम्हाला मी मोजून दाखवते। हा फिटिंगचा पॉइंट असा व्यवस्थित एकावरती एक ठेवून हा टेप जो आहे तो पहा असा अगदी सावकाश असा फिरवत हा मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे। तर इथं 8.25 इंच आपला बरोबर मुंडा घेर आलेला आहे। तर हा मुंडा आता आपण कटिंग करताना कसा फिक्स करायचा, कसा परफेक्ट आणायचा हे मी तुम्हाला सांगते। फक्त लक्षात ठेवा, आपला मुंडा घेर आलेला आहे 8.25 इंच। इथं मी ब्लाऊजची उंची घेते 14.5 इंच, की जी त्या ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच। उंचीमध्ये आपल्याला नेहमी 1 इंच प्लस करायचं असतं। पहा, इथे पहा, ब्लाऊजची उंची 14.5 प्लस 1 15, इथे मी 15.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं उंचीचं आणि एक लाईन अशी ओढून घेतली। 38 साईज मध्ये आपण शोल्डर किती घेतो? 5.5 इंच। इथे मी 5.5 इंचावरती अशा पद्धतीने पहा शोल्डर घेतलं। अजून एकदा मी असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा इथं घेणार आहे मी 5.6 इंच। एक लाईन अशी मुंडेची आता ओढून घ्यायची। ही झाली आपली मुंडेची उंची 5.6 इंच। इथे मी मुंडेची उंची घेतलेली आहे। इथे आता छातीचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे। तर किती येतो? 38 चा चौथा भाग 9.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, 9.5 इंच आपण चौथा भाग घेतला आणि हे 1.5 इंच मार्जिन आहे। इथे सुद्धा कमरेचा चौथा भाग करायचा। 32 चा चौथा भाग 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन।
पहा या पद्धतीने हा एक बॉक्स आपला तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर पहा आधी आपण इथं गळ्याची रुंदी घेऊ 2.25 इंच. गळा इथं तुम्ही 10-10.5 इंच घ्या. ब्रॉड केलेला आहे मी 3.5 इंच. आणि हा गळ्याला आकार दिला. इथे मुंडा घ्यायचा आहे 1.25 इंच म्हणजे 1.2. ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा असा सेंटर करायचा. 38 साईज आहे म्हणून इथे मी 1 इंच पॉइंट घेणार आहे. तर हे पॉइंट किती इंचावरती घ्यायचे, कसे घ्यायचे, कोणत्या साईजमध्ये किती घ्यायचं हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इथे 1/2 इंच डाऊन करायचं. सर्व साईजमध्ये ते कंपल्सरी 1/2 इंच डाऊन करायचं आहे. तर आपल्याला किती पॉइंट मिळाले? हा 1, 2, 3 आणि हा 4. तर हे पॉइंट पहा असे जोडायचे. या सेंटर पासून सरळ यायचं 1.25 इंचापर्यंत आणि असं जोडायचं. पहा किती परफेक्ट असा आपला हा आकार आला. या पद्धतीने आकार दिल्यानंतर आपल्याला पाठीमागचाच मुंडाघेर मोजायचा आहे. पुढच्या भागाचा मुंडाघेर मोजायचा नाही. कटिंग करताना सुद्धा आपण ब्लाऊज मध्ये मोजताना सुद्धा काय केलं? पाठीमागचा मुंडाघेर मोजला. आता इथे सुद्धा कटिंग, आता हे तुमचं पेपर कटिंग आहे समजा, तर हा बॅक पार्टचा आपल्याला पाठीमागचाच मुंडा मोजायचा आहे. तर तो मोजताना पहा इथे 1/2 इंच मार्जिन सोडून अगदी जवळून असं आपल्याला हा मुंडा घेर जो आहे तो पहा इथपर्यंत मोजायचा आहे. हा फिटिंगचा पॉइंट आहे. इथपर्यंत हा मुंडा घेर आपल्याला मोजायचा आहे. तर मोजूया आधी हा मुंडा घेर किती येतोय. पहा बरोबर इथं हा मुंडा घेर जो आहे तो 8.25 इंच तुम्हाला इथं दिसतच असेल. पहा 8.25 इंच हा मुंडा घेर जो आहे तो आपला बरोबर 5.25 इंचाला हा मुंडा घेर जो आहे 8.25 इंच. इथं पॉइंट पहा, हा फिटिंगचा जो पॉइंट आहे इथे बरोबर हा पॉइंट 8.25 इंच हा आपला आलेला आहे. म्हणजे आपला हा मुंडा परफेक्ट भरलेला आहे. आता इथे आपल्याला काही कमी जास्त करायची गरज नाही. जर तुमचा इथे मुंडा कमी भरला असता तर इथे आपण काय करायचं, थोडंसं 1.25 इंच किंवा 1/2 इंच घ्या. अशी मुंड्याची उंची वाढवायची आणि आता जसे आकार दिले त्या पद्धतीने सेम आकार द्यायचे. जसे मी हे 4 पॉइंट काढले 1, 2, 3 आणि हे 4, त्या पद्धतीने सगळे पॉइंट घेऊन तुम्ही आकार द्यायचे आहेत. तर परफेक्ट असा हा मुंडा जो आहे 5.25 इंच मुंड्याची उंची घेतली होती आपण, त्यामुळे 8.25 इंच मुंडा घेर आपला फिक्स आणि परफेक्ट भरलेला आहे. इथे आता आपल्याला काही कमी जास्त करायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजवरती मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे आणि असा कटिंग करताना पेपरवरती किंवा तुम्ही डायरेक्ट जरी ब्लाऊजवरती कटिंग करत असाल बॅक पार्ट तर अशाच पद्धतीने मोजायचं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.